करावा कोण कुणाचे नाही रे, नियतीने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे. प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते. अहो झोप येत नाहीये का? नाही ग, झोपलोच होतो मी, पण अचानक अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून उठून बसतो. झोप. तुम्ही अजून तोच विचार करताय का? कसला विचार ग? अहो आधीचा. नाही ग, कसलं काय? उगाच काहीतरी सांगू नका. एवढी वर्ष संसार केलाय तुमच्या बरोबर. आजपर्यंत कितीतरी खड्डे पार केले तुझ्यासारखे, आणि त्या खड्ड्यांमध्ये कितीतरी माणसं गाडलीत मी, आणि तुलाही मी तसाच गाडी. चालवण्या एवढी सुद्धा जीभ जागेवर राहणार नाही तुझी. आणि हा चव्हाण, नाही फरक पडणार मला. ऑलिव्ह ऑइलचं कॉन्ट्रॅक्ट माझ्या हातून गेलं नाही. ते असले फालतू फरक ना तुझ्यासारख्या दलालांनाच पडत असतात. अरे 4-2 रुपयासाठी कोणाचेही बूट चाटणारे कुत्रे आहात तुम्ही. समोर भाकरीचा तुकडा पडला ना की लाळ घोटत बसता तुकडा टाकणारा समोर. तू त्याच जातीतला आहेस चव्हाण. कर, तुला काय करायचं ना ते कर. एक लक्षात ठेव, तू जास्त काही केलंस ना तर तू जिथे असशील ना तिथे येऊन मारी. इकडचं तिकडे कळणार सुद्धा नाही. चल ठेव फोन आता. महेश्वर, तू महेश्वर, हॅलो. बोला साहेब. खांडेपारकर आहात कुठे तुम्ही? साहेब मी आपलेच त्या दुपारचे 2 वाजत आले. म्हणजे सर मी ऑलिव्ह ऑइलच्या कामासाठी सर बाहेर. तुम्ही कधीपासून ही कामं स्वतः करायला लागलात खांडेपारकर? साहेब ते महत्वाचं काम आहे ना. खांडेपारकर असाल तिथून असाल तसे निघून या. का साहेब, काही झालं साहेब? तुमच्या त्या चव्हाणला खरंच जिवंत नाही सोडणार मी. काय झालं साहेब? त्यांनी पुन्हा काही केलं का? त्यांनी आपलं ऑलिव्ह ऑइलचं कॉन्ट्रॅक्ट डायव्हर्ट केलंय. काय माहितीये तुम्हाला? हे कसं काय झालं साहेब? खांडेपारकर मला फरक नाही पडत हे कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलं नाही, पण त्या चव्हाणला आयुष्यातून उठवेल. सांगा त्याला माझ्या वाट्याला जाऊ नकोस म्हणून, नाहीतर फार महागात पडेल. मी बघतो साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. काहीतरी गैरसमज झाला असेल त्यांचा, मी बघतो साहेब. खांडेपारकर, मी त्याला पहिल्या भेटीतच जोखला होता म्हणून टाळत आलो होतो, पण
तुम्ही त्याला रिकमेंड करत राहिलात. साहेब असा निघाला असं मला वाटलं नव्हतं साहेब. आय एम सॉरी साहेब. एक काम करा, असाल तसे निघून या. ऑलिव्ह फाईल रिव्हॉल्व करूया. काय का काय झालं? काय नाही साहेब, मी येतो 15 मिनिटात येतो सर. हो हो. या लवकर. चव्हाण साहेब, मला तर घामच फुटला होता. मला असं वाटलं की साहेबांना माहित झालं का मी तुमच्या सोबत आहे म्हणून. त्याला काहीच कळणार नाही खांडेपारकर. नाही साहेब, अहो तुम्ही त्यांच्या साधेपणावर जाऊ नका. त्या भाबड्या आणि घाऱ्या डोळ्यामागं खूप काही चाललेलं असतं. हा खांडेपारकर, आज चव्हाण सुद्धा काय मांजरीचं दूध प्यायलेला नाहीये. वाघिणीचं कच्चं दूध पचवतो आपण. तुम्ही बघत राहा खांडेपारकर, मी काय आणि कसं करतो ते. फक्त माझ्या बरोबर राहा. असं काय करता चव्हाण साहेब, मी आहेच ना तुमच्या सोबत. फक्त आमचं तेवढं 25,000 पोचतील तुमच्या घरी. बस बस बस, आता पुरे. अजून बरंच काम बाकी. आम्ही पळतो. चव्हाण साहेब, आमचे साहेब त्या ऑलिव्ह ऑइलची फाईल परत रिव्हाइव्ह करतायत. हे म्हणजे वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव निघालं की तुमचं आदित्य साहेब. चव्हाण साहेब, गाढविणीचं दूध सुद्धा तब्येतीला चांगलं असतं. बरं येऊ मी. या आणि लवकर या. हो हो. वादळ एक भिरभिरते. यातून तडजोडीचा काही मार्ग निघेल असं वाटत नाही का मंगल तुला? आता तडजोडीचा मार्ग काय काढायचा वर्षाताई? तो दारू पिऊन येणार, मारझोड करणार. सगळ्यांच्या घरात हेच चालतं. कित्येक घरातले पुरुष अनपड असतात, पण हा शिकलेला आहे. काय फायदा शिकून सवरून बी मजदूर माणसासारखं दारू पिऊन येऊन घरात मारझोड करणार. कसं चालणार वर्षाताई? तू एक काम कर ना, तू तुझ्या नवऱ्याला इथेच घेऊन ये. तो नाही येणार. तो म्हणतो मला सुधारण्याचा प्रयत्न करू नकोस. परस्पर होत असेल तर बघ. आता परस्पर कसं काय होईल? आता तुझा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुला इथे यावंच लागलं की नाही? हो, पण आपण एक काम करू, पण तुझ्या नवऱ्याला अचला त्यांच्या समोर बसव. ते अतिशय छान प्रकारे त्याला समजवतील आणि तो सगळं सोडून देईल बघ. तसं झालं तर उपकारच मानेन मी देवाचे. फक्त देवाचेच नाही, काही अचला ताईंचे सुद्धा उपकार मानावे लागतील ना तुला. माझे उपकार कोण कशासाठी मागताय बाई? अचला ताई, तुम्ही सांगायचं तरी होतं. आत्ता तुमचीच आठवण काढली होती आम्ही. बस बस, तू आठवण काढलीस आणि मी आले. कसं चाललंय केंद्र? अरे वा, मंगल, सुशीलाताई वेळेवर आले म्हणायचं मी. हो, खरंय. अगं मंगल, किती महिन्यांनी दिसतेस? लग्न मानवलेलं दिसतंय तुला. कर्माचं मानवलं ताई. काय सांगू माझी कर्म कहाणी. काय झालं ग? बरं आहे ना सुधीर? सुधीरच सांगायला आली ती इथे. का? काय झालं? ताई, हे कसे आहेत आणि किती शिकले हे तुम्हाला माहित आहे ना. आता काळ फिरला आणि सगळंच बदललं. काहीच कळत नाही बघा. रात्री बेरात्रीला दारू पिऊन येतो आणि मारझोड करतो, पैसे मागतो. म्हणजे नोकरी सोडली की काय त्यांनी? सोडली कुठली, काढून टाकलं त्याला. कामावर पण असंच करायला लागला. अरे देवा, कोणाची संगत लागली ही? वाईट संगतीला एवढंच निमित्त पुरतं. एकदा भेटूया सुधीरला. तो नाही येणार इकडे. मग काय झालं? मी येईन ना तुमच्याकडे. मी तेच म्हटलं होतं मंगलला. सुधीर तुमचं नक्की ऐकेल.
नक्की ना? हो नक्की. वर्षा, आपण या गुरुवारी जाऊया मंगलकडे. मंगल, काळजी नको करू, होईल सगळं व्यवस्थित. तो काही मुळापासून दारुडा नाहीये. वाईट संगत लागली असेल ती जाईल. तुमच्याने होऊन देत ताई. होईल, नको काळजी करूस. मी बोलेन त्याच्याशी. माझा अनादर नाही करणार तो. देव पावला म्हणायचं ताई. मंगल, बघितलंस तुझी इच्छाशक्ती किती दांडगी होती. तुझा प्रश्न सोडवण्यासाठी अचलताई स्वतः हजर राहिल्या इथे. तेच म्हटलं, अगदी देव पावला. तू निश्चिंत जा मंगल. आणि हे बघ, सुधीरला सांगू नको मी घरी येणार आहे ते. होय ताई, तुम्ही देव आहात माझ्यासाठी ताई. अगं मंगल, देव देव असतो आणि माणूस माणूस. माणसाला कधी देव बनवायचं नसतं, कळलं? सगळं ठीक होईल, तू निश्चिंत राहा. पैसे आहेत ना तुझ्याकडे? होय आहेत. नक्की? आहेत. हे घे, नका देऊ ताई, आहेत ताई. थोडे ठेवून घे, कामाला येते. अगं ठेव ग. आणि हे बघ, रडू नकोस, मी आहे ना, सगळं ठीक होईल, कळलं? निश्चिंत मनाने जा, ठीक आहे? सुशीलाताई, कशी आहे तुमची तब्येत? आता ह्या वयात कसली राहिली तब्येत? का हो, काय झालं? अजून कुठे वय झालंय तुमचं? चिरंजीव काय म्हणतायत तुमचे? चिरंजीवाचा तर प्रश्न आहे सगळा. काय झालं काय? अचलाताई, सगळं कळलं त्याला. काय कळलं? हेच, त्याची आई मी आहे, पण बाप वेगळा आहे. ते काय? कसं काय? कुणास ठाऊक. अलीकडे कितीतरी म्हणे तो विचित्र वागायला लागला घरात. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काही सुचेन असं झालं अचलाताई. या उद्धटपणाबद्दल घरातला कुटुंब प्रमुख मला घराबाहेर हकलू शकतो, आणि तसंच जर त्यांना करायचं असेल तर ते करू शकतात. पण माझ्या पर्सनल मॅटरमध्ये त्यांना लुडबुड करायची काही गरज नाही. आधी फार तोंड वर करून बोलायला लागलायस तू. आई, तू मध्ये पडू नकोस. अरे वा, आता आईला तू मध्ये पडू नकोस हे सांगण्या इतपत मोठा झालायस वाटतं. आई, तू प्लीज मध्ये पडू नकोस. मी अरे किती सहन करून घ्यायचं रे तुझं हे सगळं. कधीतरी आमचा विचार करशील? एवढं मर मर करून या माणसानं तुला वाढवलंय आणि तू यांच्याशी असं बोलतोयस. बापाची निवड करण्याचं स्वातंत्र्य जन्मापूर्वी असतं ना, तर मी ह्या माणसाची निवड कधीच केली नसती. कधीच नाही. आधी अचलाताई, अहो अचलाताई, काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? कुठे काय, ठीक आहे. नाही, तुम्ही एकदम अशा. अगं नाही ग, या सुशीलाताईंच्या चिरंजीवांचं कळलं आणि हो, वाईट झालं खरं. असं व्हायला नको होतं. आता 2 दिवस झाले, कुठे गेला त्याचा पत्ताच नाही. या बापाशी संबंधच ठेवणार नाही म्हणाला. काही गोष्टी आपल्या हातात नसतात सुशीलाताई. काही भोग पहिल्यापासूनच आपल्या नशिबात लिहिलेले असतात. ते आपल्याला भोगावेच लागतात. त्यापासून सुटका नाही. खरंय अचलाताई, पण या वयात नाहीये सण होत. एवढी वर्ष सगळं चांगलं झालं आणि आता हे असं अचानक. सुशीलाताई, शांत व्हा बघू, निघेल याच्यातूनही काही मार्ग. रागाने कुठेतरी गेला असेल तो. हो, राग ओसरला की पुन्हा येईल. शेवटी आपल्या माणसांची ओढ जास्त काळ दूर राहून देत नाही. वाट बघेल मी त्याची वर्षाताई. माझ्या पोटचा गोळा होतो. सुशीलाताई,
काही गोष्टींची वाट पाहणंच आपल्या बायकांच्या नशिबात असावं. कितीही मनात असलं तरी आपण काहीही करू शकत नाही. अचलाताई, आज तुम्ही असं काय बोलायला लागला? काही नाही ग, पण कधी कधी मला असं वाटतं आपण इकडे बसून अनेक प्रश्न सोडवतो खरे, पण कितीतरी प्रश्न असे असतात जे आपण नाही सोडवू शकत. ते ज्याचे त्यानेच सोडवायचे असतात. कदाचित हे असे प्रश्न सोडवणंच आपल्या बायकांच्या नशिबीत लिहिलेलं असतं. सुशीलाताई, उद्यापर्यंत वाट बघू आपण, मग ठरवू काय करायचं. आणि ना तुम्ही नका धीर सोडू, होईल सगळं व्यवस्थित. सुशीलाताई, आपणच कोसळून कसं चालेल? आपल्यालाच तर सर्वांना आधार द्यायचा आहे. तुम्ही निश्चिंत मनाने घरी जा. उद्या मी येते, तुम्ही जास्ती विचार करू नका, मी तुमची मदत करेन. ठीक आहे? जास्ती काळजी करू नका. वर्षा, ह्यांना घरी सोड. वादळ एक भिरभिरते. आशीर्वाद द्या बाई. आयुष्यमान भव. असाच पुढे जा, इतरांनाही पुढे नाही. बैस. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं बाई. तुमच्यामुळे आणि गुरुजींमुळे. अहो, तुमचं पाठबळ आहे म्हणूनच तर हे सगळं शक्य झालं. नाही रे, केवळ मोठेपणा किंवा विनय म्हणून नाही म्हणत, परंतु माझ्यामुळे वगैरे काही झालेलं नाही. मी ढीक करेन रे, पण करणाऱ्यानं तर करायला हवं ना. एवढी मुलं शिकत असतात वर्गात, सगळीच कुठं काय होतात. हो बाई, पण आमच्यासारख्यांना प्रेरणा द्यायलाही तुमच्यासारखं कोणीतरी असावं लागतं ना. कोणी मागेच नाही लागलं तर कसं व्हायचं? राजेश बाळ, एक लक्षात ठेव, मी तर हे आजपर्यंत तुम्हा मुलांना सांगत आले, कुणी मागे लागो न लागो, आपल्याला काहीतरी करायचंय, कुणीतरी व्हायचंय, ही भावना मनात ठेवायची. अरे, आपण हिमालय व्हायचं स्वप्न बाळगायचं म्हणजे कुठेतरी आपण सह्याद्री होतो. नेहमी मोठी स्वप्न बघावी राजेश, आणि ती पूर्ण करण्याची हिंमतही ठेवावी. ती हिंमत तुम्हा दोघांनी दिली आहे, तुम्ही आणि गुरुजींनी. तुम्ही आजपर्यंत कशाचं श्रेय घेतलं नाहीये, पण त्यामुळे तुमचे प्रयत्न लपत तर नाहीत ना. अरे, त्यात काय मोठं केलं आम्ही? आमचं कामच आहे ते. एक सांगू राजेश, जेव्हा तू खूप खूप मोठा होशील ना, तेव्हा आम्हाला आमच्या विश्वासाचं आणि तुझ्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. मी तुमच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करीन बाई. फक्त तुमच्या दोघांचा आशीर्वाद हवा. राजेश बेटा, आशीर्वाद देण्या इतके काही आम्ही मोठे नाही, पण आमच्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेतच की नेहमी. हो ना बाई. एक गोष्ट आणली मी तुमच्यासाठी आणि गुरुजींसाठी. तुम्ही नाही म्हणू नका प्लीज. काय रे, अजून नाही प्रवास सुरू झाला तुझा आणि लगेच लागलास खर्च करायला? हा उगाच खर्च नाहीये बाई. गुरुदक्षिणा समजा हवं तर. तुझ्या भावना मी समजू शकते राजेश, पण थोडा असा विचार कर ना, आपण थोडंसं काहीतरी कमावू शकतो, करू शकतो. म्हणून हा एवढा खर्च तुझ्या दृष्टीने अनाठाई नाही म्हणणार मी, पण आता या क्षणाला गरज नव्हती रे एवढा खर्च करायची. पण जी मुलं हातावर पोट घेऊन जगतात त्यांचं काय? ओझं नाही डोक्यावर घेतलं किंवा एखादी चप्पल नाही विकली गेली तर उद्याच्या चुलीचा ज्यांच्या समोर प्रश्न उभा राहतो त्यांचं काय? त्यांचा विचार करायला हवा बेटा. आपण काय रे आहोतच की एकमेकांना आयुष्यभर. काय खरंय बाई, पण मला वाटलं म्हणून. ठीक आहे, तुझ्या उत्साहावर पाणी नाही पाडत मी. यामागे माझी श्रद्धा आहे बाई. तुमच्यासाठी ही साडी आणि गुरुजींसाठी कुर्त्याची जोडी. राजेश,
मोठा हो, खूप मोठा हो. बाई, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? सुखाचं पाणी आहे हे बेटा. हॅलो, आशा. आशा का ग? आशा? कोण बोलतंय? अगं मी सुमन. सुमन आपटे? हो. कशी आहेस तू? सुमन, अगं तू किती वर्षांनी फोन करतेस? आहेस कुठे तू? कुठे गायब झालीस एकदम? फोन नाही, पत्र नाही, येणं नाही. अगं हो हो हो, जरा श्वास तरी घेशील की नाही?